नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शामराव पांडे व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा पदभार स्वीकार समारंभ नवीन वर्षात 2017 मध्ये सोमवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सदाबाजार पेठ येथील विठ्ठल मंदिर या ठिकाणी आरती करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष शामराव पांडे यांनी पुष्पहार अर्पण करून जुन्नर नगर परिषदेचा पदभार स्वीकारला. तर यावेळी शिवसेनेचे गटनेते दीपेशसिंह परदेशी, नगरसेवक अविन फुलपगार, समीर भगत, सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, शहर प्रमुख अविनाश कर्डिले व असंख्य शिवसैनिक व जुन्नर नगर परिषद कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष शामराव पांडे व शिवसेनेचे गटनेते दीपेशसिंह परदेशी व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक श्याम खोत यांनी केले, तर आभार माजी नगरसेवक चंद्रकांत डोके यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हस्कर, माजी नगरसेविका गीतांजली डोके, अरुण भगत, संतोष शेरकर, ज्ञानेश्वरी होगे यांनी शुभेच्छा दिल्या. पाहुयात विस्ताराने.
या मातीचे ऋण फेडू, कल्याणाचे बांधून कंकण जिद्दीने कामास भिडू. साथला छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट पाठीशी उद्धवजींची कणखर साथ. शिवसेना शिवसेना शिवसेना. प्रश्न मांडणे नव्हेच केवळ उत्तर ही शोधू आम्ही. शिवसेना शिवसेना. गडबड बडबड नव्हेच केवळ कामातून बोलू आम्ही. शिवसेना शिवसेना. प्रश्न मांडणे नव्हेच केवळ उत्तर ही शोधू आम्ही. गडबड बडबड नव्हेच केवळ कामातून बोलू आम्ही. वचन दिले ते पूर्तीसाठी ना शब्दांचा केवळ थाट. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हिंदुहृदय सम्राट पाठीशी उद्धवजींची कणखर साथ. शिवसेना शिवसेना शिवसेना. जे बदलो ते केले आम्ही अजूनही करणे बाकी. शिवसेना शिवसेना. जे शिल्लक ते करण्यासाठी आम्हास तुमची साथ हवी. शिवसेना शिवसेना. जे बदलो ते केले आम्ही अजूनही करणे बाकी. जे शिल्लक ते करण्यासाठी आम्हास तुमची साथ हवी. धनुष्यावरी बाण प्रगतीचा भविष्याकडे जाई सुसार. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हिंदुहृदय सम्राट पाठीशी उद्धवजींची कणखर साथ. शिवसेना शिवसेना शिवसेना. हिंदुहृदय सम्राट पाठीशी उद्धवजींची कणखर. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुत्वाचे कवच कुंडल, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या गटनेत्या, जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी सभापती आशाताई मुके, या सर्वांना मानाचा मुद्रा करून आपण या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेवर भगवा फडकल्यानंतर नगराध्यक्ष पदावर सन्माननीय शामराव पांडे या ठिकाणी आज विराजमान झाले. आज खऱ्या अर्थाने त्यांनी नगरपालिकेत येऊन सर्व शिवसैनिकांच्या समवेत या ठिकाणी आपल्या आसनावर आसनस्थ झाले. त्यांच्या समवेत शिवसेनेचे नगरसेवक सन्माननीय दीपेशभाई परदेशी, अविनभाऊ फुलपगार, समीरजी भगत, सुवर्णताई बनकर आणि अंकिताताई गोसावी या सर्वांनी आज या ठिकाणी नगरपालिकेमध्ये प्रवेश केला आणि आपला या ठिकाणी चार्ज घेतला. या चार्ज घेण्याच्या अधिकार ग्रहण समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सकाळचे ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय मस्कर सर, त्याचप्रमाणे आपला आवाजचे मुख्य संपादक सन्माननीय अतुल शेठ परदेशी, त्यांच्या समवेत आलेले लक्ष्मण दातके, त्याचप्रमाणे तुमचे मार्गदर्शक इच्छुबाई सय्यद, नितीनजी गाजरे साहेब, नितीनजी ससारे, प्रशासन विभागातील तुमचे बांधकाम विभाग प्रमुख देशमुख साहेब, आरोग्य विभाग प्रमुख खत्री साहेब, चतुर साहेब, राक्षे साहेब, गायकवाड साहेब, खत्री साहेब, बाळासाहेब भोसले, त्याचप्रमाणे लोणकर साहेब, राबाडे साहेब, पुरे साहेब, आपल्या समवेत आलेले माजी नगरसेवक आणि आपल्या शहराचे शहरप्रमुख सन्मान्य अविनाशजी कर्डिले, माजी नगरसेवक चंद्रकांतजी डोके, माजी नगरसेविका मीराताई, त्याचप्रमाणे
माजी नगरसेविका गीतांजलीताई डोके, ज्येष्ठ नागरिकांमधून अनिल शेठ भगत, अरुण काका भगत व जुन्नर नगर परिषदेमध्ये आपले 17 उमेदवार होते. त्या 17चे 17 उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. शहरातील सर्व शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट केतन पडवळ, शामराव पांडेचे एकदम जवळचे सहकारी अजित सोनपाटकी, विजयभाऊ टेकावडे, नगरपालिकेतील आमचे सिद्धांतकर असतील, दिलीप फल्ले, नगरपालिकेतील पूर्व संपूर्ण स्टाफ, या सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी आपला नगराध्यक्ष पदाचा पदभार या ठिकाणी आपण सांभाळलाय. जुन्नर शहराच्या वतीने बरेच जण या ठिकाणी आपणास शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जुन्नर शहराने व शहरातील जनतेने आपल्यावर जो सार्थ विश्वास दाखवला, संपूर्ण शहरातून या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी मतदान झालं आणि त्या निवडणुकीमध्ये 13 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे होते आणि त्या 13 जणांमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता, जुन्नर शहरामध्ये कार्यकर्ता असताना प्रत्येक घरातील माणसाची ओळख, दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून कार्य करताना प्रत्येक उमऱ्याची सामना या ठिकाणी जाणीव आहे. अतिशय चांगल्या स्वभावाचा, शांत, संयमी, मनमिळावू आणि गोरगरिबांच्या अडचणीला अर्ध्या रात्रीला धावून येणार असा श्याम आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी आज विराजमान होत आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी आपण प्रथमतः नगराध्यक्ष श्याम पांडे यांचं कौतुक करूया. टाळ्या वाजून त्यांना या ठिकाणी आपले आलेले सर्व नगरसेवक या सर्वांचं या ठिकाणी टाळ्या वाजून कौतुक करूया. 15 दिवस झाले नगरपालिकेवर भगवा फडकला. सर्व जनतेच्या मनातून होतं तर नगराध्यक्षपदी शिवसेनेचाच उमेदवार बसणार. या मात्र नाही. बऱ्याच जणांनी प्रचारामध्ये वगैरे केल्या, असं करू तसं करू, श्यामला 4 आणि 5 नंबरला धरत होते. लोकांनी ज्या विश्वासाने आपल्याला या ठिकाणी या खुर्चीवर बसवलं, त्या खुर्चीचा सार्थ तुम्ही अभिमान बाळगा आणि जे लोक काम घेऊन येतील, त्या जुन्नर शहरातील शाखा प्रमुख असू द्या, शिवसैनिक असू द्या, सर्व जनता तुमच्याकडं, आमच्याकडे समजा कुणी काम घेऊन त्या कामाचं तुम्ही या ठिकाणी काम दाखवून त्या कामाचा ठसा या ठिकाणी नगरपालिकेवर उमटून द्या. म्हणजे भावी काळामध्ये आपल्या पक्ष संघटनेत सुद्धा मजबूत होण्यासाठी त्या दृष्टीने मदत होईल. नगराध्यक्ष श्री शामराव पांडे, त्याचप्रमाणे रुपेश परदेशी, अनिल फुटबॉलर, गोसावीताई, बनकरताई, त्याचप्रमाणे आमचा समीर भगत यांचा जुन्नर एज्युकेशन सोसायटी क्रांती तरुण मंडळातर्फे मी अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, श्यामभाऊ जेव्हा आपली पक्षाची पहिली मीटिंग होती त्यावेळेस आपण बोललो होतो आपल्याला नगराध्यक्ष कसा असावा. तेव्हा मला तर भाषण येत नाही, पण एक सैनिक म्हणून मी बोललो होतो की नगराध्यक्षपदाचा उमेदवार सर्वसामान्य असावा. आज मी पहिल्यांदा असं पाहिलं, म्हणजे मी याच्या आधी कुणी पाहिलं का नाही मला माहिती, पण मी पहिल्यांदा पाहिलं प्रत्येक शिवसैनिकाची जाण ठेवणारा नगराध्यक्ष कॅबिनमध्ये होता. प्रत्येकाला तो बोलत होता. त्याच्याबरोबर कुणी पाहिलं नसेल, इतर पक्षांनी काय फोटो काढून आतमध्ये 2 जण जायचे, हे करायचे, पण आम्हाला असं वाटलं की आज खरंच आमचा सर्वसामान्यातला नगराध्यक्ष निवडून आलेला आहे आणि आम्हाला अभिमान वाटला. मला काल शामरावचा फोन आला की बोले आपल्याला उद्या पदभार सांभाळायचं आहे. तुम्हाला सांगतो आमच्या घरातल्या असू द्या सगळ्यांनी सांगितलं बोले पदभार सांभाळायचा कार्यक्रम आहे. दुकान उघडलं नाही तरी झालं, पण त्या कार्यक्रमाला आधी जायला पाहिजे. नगरसेवक चांगले, दीपेश भैया, समीर भगत, सुवर्णाताई, अविन फुलबर, अंकिता गोसावी, हे चेहरे पाहिले तर तुम्हाला याच्यात पुढे भ्रष्टाचार दिसणार नाही. आणि प्रत्येक सर्वसामान्यांची जाण असणारे हे पदाधिकारी, तरी प्रशासनाला सुद्धा सांभाळणारे हे नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष पद आहेत. कामं तर होणारच, संघटना सुद्धा वाढल, अशा मी परिवाराच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. शून्यातून विश्व निर्माण करावं याप्रमाणे शिवसैनिकांनी उचल घेतलेली आहे. इथून पुढं अशी कामं करा की खासदारांनी जशी हॅट्रिक केली तशी श्यामरावने हॅट्रिक करावी. आदरणीय व्यासपीठ
व्यासपीठावर उपस्थित असणारे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्यामभाऊ पांडे आणि नगरसेवक समीरभाऊ भगत, दिपेशभाई परदेशी, अमित फुलपगार, अंकिता गोसावी आणि सुवर्णाताई बनकर, उपस्थित असणारे माझे सर्व शिवसैनिक, शहरातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज आपला नगराध्यक्ष झाला म्हणजे अतिशय आनंदाची बाब आहे. ज्यावेळेस आम्ही मागच्या पंचवार्षिकला पाहता आम्ही शहरातून शिवसेनेची सत्ता आलेली होती, पण प्रभागात सुद्धा अशी होती की इतर कुठल्याही पक्षाचा नगरसेवक नसताना श्यामभाऊ असतील, अमित फुलपगार असेल आणि आम्ही तिघांनी सहकार्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून अतिशय जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि शहरामध्ये असा इतिहास घडला की प्रभाग क्रमांक 1 मध्ये सगळ्यात जास्त कामं झाली. त्यात माझे सर्व विभाग प्रमुख असतील यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं आमच्या तिघांना आणि अतिशय आम्ही चांगली कामं केली. शिवाय इतर प्रभागातलेही नगरसेवक होते, त्यांनी आम्ही सहकार्य केलं आणि त्यांनी आम्हाला तसंच सहकार्य केलं, म्हणून शहरातले तसे जास्त कामं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. असं असून सुद्धा ज्यावेळेस आम्ही उभं राहिल्यानंतर आम्ही ज्या दिवशी अंगावर गुलाल उधळला त्या दिवसापासून आम्ही कामं केली. तर आम्ही शेवटच्या आचारसंहिता लागसपर्यंत दलित वस्ती म्हणजे शेवटची त्या पेठेत जास्तीत जास्त कामं आम्ही शेवटच्या 1 महिना अगोदर कसं टेंडर पास होईल, कसं पुढची कामं मार्गी लागतील हा आम्ही प्रयत्न केला. तेवढंच असून सुद्धा आम्हाला 5 वर्ष पुरली नाही. उलट आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला अजून जास्त दिवस वेळ मिळाला असता तर आम्ही सर्व सहकार्यांनी अजून कामं जास्त केली असती. आणि आणखी इतर ठीक आहे, ज्या सदस्य आता जरी नगरसेवक म्हणून जरी निवडून आले नसतील त्यांनी काही नाराज व्हायचं काही कारण नाही आहे. आपला नगराध्यक्ष आहे, आपले नगरसेवक आहे, आपण नगरसेवक म्हणूनच आपण नगरपालिका यायचं आहे. आपली एक जसं घरचं आपण मंदिर समजतो, दुसरं मंदिर म्हणजे आपण नगरपालिकेत येऊन आपलं सगळं समाजाची सेवा घडवायची, एवढीच आम्ही सदिच्छा देते आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. आजच्या या पदग्रहण कार्यक्रमाच्या निमित्तानं संभाजीराजे सभागृहामध्ये आपले नवनिर्वाचित नगराध्यक्ष या नगरीचे सर्व ठिकाणी सर्व अनुभव पाठीशी घेऊन या ठिकाणी आज ते या खुर्चीवर विराजमान झालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी नवीन आपले नगरसेवक दिपेशभाई परदेशी या जुन्नर नगरीचे शिवसेनेचे गटनेते झालेले आहेत. या निमित्तानं आपल्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने प्रथमतः मी नगराध्यक्षांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर दिपेशभाई परदेशी यांचंही गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं सर्व शिवसैनिकांच्या वतीने अभिनंदन करतो. त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेविका सुवर्णाताई बनकर, अंकिताताई गोसावी, त्याचबरोबर समीरभाऊ भगत असे आणि अविनजी फुलपगार हे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक जरी नगरसेवक झाले असतील, पदावर जरी बसले असतील तरी आपण सर्व शिवसैनिक त्यांच्याबरोबर असलो तरी आपण त्यांच्या पाठीमागं भरभक्कमपणे यापुढे उभे राहणार आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे जनतेने या ठिकाणी दिलेले आहे. उर्वरित जे या ठिकाणी काही येऊ शकले जरी नसले तरी त्या ठिकाणी यांच्याबरोबर काम करताना ते सुद्धा नगराध्यक्ष व गटनेते व सर्व नगरसेवकांबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे. पत्रकार बंधूंना या ठिकाणी मी शिवसेना परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे या ठिकाणी काम करत असताना आपलं प्रामाणिकपणे हे काम करणारे सगळे आमचे शिलेदार तुमचं या ठिकाणी त्यांना निश्चित मोजमाप चांगल्या पद्धतीनं मिळणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो व सर्व शिवसैनिकांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो व धन्यवाद देतो. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रामाणिक काम करत असताना तुमचं सर्वांचं सहकार्य लाभावं अशी मी विनंती करतो आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना एकच ही मानाची वंदना असेल असं मी जाहीर करतो व यांना कामकाजाला जाहीर शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराज. नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्यामभाऊ पांडे, त्याचबरोबर नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते दिपेश परदेशी, नवनिर्वाचित नगरसेवक समीरजी भगत, अविन फुलपगार, बनकरताई आणि गोसावीताई आणि नगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मंडळी, आजी माजी नगरसेवक, आज हा पदभार स्वीकारण्याचा जो कार्यक्रम आहे
याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण जे नगरसेवक निवडून दिलेले आहेत हे सर्व सुशिक्षित, जनतेच्या कामाबद्दल कळकळ असणारे असे आहेत. फक्त आज मला या ठिकाणी असं एक सांगायचं आहे की ठीक आहे, इलेक्शन झालं, नगरसेवक झाले, नगराध्यक्ष आले, या काळामध्ये अगोदर सगळी आश्वासनं असतात. आता शेवटी आम्ही बी नगराध्यक्षांच्या वतीने, नगरसेवकांच्या वतीने त्यांना असताना आश्वासनं दिलेली आहेत, आम्ही असं करू तसं करू. शेवटी ही रिस्पॉन्सिबिलिटी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची. तर आता या खुर्चीवर नगरसेवक, नगराध्यक्ष बसल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण करणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. आणि हे सर्व करत असताना हे सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्याकडून ही एक अपेक्षा आहे का जनतेची जेवढी शक्य होईल तेवढी कामं, ठीक आहे, सर्वांपर्यंत तुम्हाला पोहोचणं शक्य नाही आहे, पण जे काही प्रत्येक गल्लीत ठिकठिकाणी कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून जी जी काही कामं शक्य होईल ती करणं ही अतिशय गरजेची आहे. आणि आत्तापर्यंत जे झालं आणि आत्ता आपल्याला काय करायचं याच्यामधलं सर्वात महत्त्वाचा फरक की यापूर्वी सपोज नगरसेवक झाला तर त्याला असं वाटत होतं की मी म्हणजे वेगळं काहीतरी. तर नगरसेवक बाळासाहेब ठाकरेंनी या संकल्पनेत बदल केलेला आहे. तर नगरसेवक हा शब्द बाळासाहेब ठाकरेंनी तिथं टाकला, कारण यांची जबाबदारी आपल्या नगरीची, आपल्या भागाची सेवा करणं ही असते. आणि ही सेवा करताना सर्व नगरपालिकेतील अधिकारी वर्गाचं आणि कर्मचारी वर्गाचं संपूर्णपणे सहकार्य असेल. आणि हेच काम करताना नगरसेवकांचं आणि नगराध्यक्षांचं त्यांच्याबरोबर असणारे संबंधसुद्धा हे तेवढेच नम्रपणे आणि सेम त्या अधिकाऱ्यांचे सुद्धा नगरसेवकांची, नगराध्यक्षांचे जे संबंध आहे हे त्या पद्धतीने राहिले पाहिजेत अशी मी आशा व्यक्त करतो. आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षांना आणि नगरसेवकांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय पांडे साहेब हे मागील कॉडीमध्ये 5 वर्ष कार्यकाळ करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कामकाज केलं. उपनगराध्यक्षपद भूषवलं, त्यानंतर सभापतीपद होते परिस्थिती होते. नगरसेवक असताना त्यांनी नगरपालिकेचं कामकाजावर माहिती घेऊन यावेळी त्यांनी त्याप्रमाणे अतिशय चांगल्या कामाची सुरुवात केलेली आहे. आणि आजच्या या दिवशी त्यांनी प्रवेश केला, नवीन वर्षाची सुरुवात अतिशय चांगली झाली. त्यांना या नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो आणि नगरपालिका प्रशासनातर्फे त्यांचं मी स्वागत करतो. तसेच त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करतो. नगरपालिका प्रशासनातर्फे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं सहकार्य राहील. पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहून सर्व कामे करण्याची जबाबदारी प्रशासन घेत असून प्रशासनातर्फे पुन्हा एकदा स्वागत करून माझी मी 2 शब्द करतो. या नववर्षाच्या सुरुवातीलाच श्यामजींनी या शहराचा, या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. आणि नव्या वर्षात नव्या जोमाने, नव्या दमाने ते निश्चितपणे या शहराचा विकास करतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. आणि त्यासाठी आमची सर्वांची साथ त्यांना राहणारच आहे. आपली सुद्धा सर्वांची साथ त्यांना मिळावी हीच विनंती. आपल्या सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना. जुन्नर नगरपालिकेच्या या पवित्र वास्तूमध्ये पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या नगरीचे नगराध्यक्ष श्याम पांडे, आमचे शिवसेनेचे गटनेता नितेश भैया, अविन फुलपगार, गोसावीताई आणि बनकरताई, उपस्थित सर्व शिवसैनिक व जुन्नर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्रांनो, आज या नगरसेवक पदाच्या खुर्चीवर बसताना अतिशय मन भरून आलं. आणि समोर जेव्हा पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की आज जो मान मिळालेला आहे हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मित्रांमुळं, सर्व माझ्या बरोबर असणाऱ्या परिवारामुळं व या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांमुळं मिळालेला आहे. आज या ठिकाणी जुन्नर शहराच्या इतिहासामध्ये प्रथम असं झालेलं आहे की नगर अध्यक्ष पदासाठी 13 उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी 70 उमेदवार. आज जुन्नर शहराने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सर्व शिवसैनिकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, प्रेम दाखवलं आणि आम्हाला या ठिकाणी बहुसंख्य मतांनी निवडून आणलं. या ठिकाणी अभिमानाने सांगतो
की या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार जुन्नर नगर परिषदेमध्ये कदापि होऊन देणार नाही. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची दर्जेदार कामं आणि जुन्नर शहराचा विकास कसा होईल या ठिकाणी आमचं प्रथम कर्तव्य राहील. कुठल्याही प्रकारचा नागरिक तो श्रीमंत असो अथवा गरीब असो त्याच्या कामाची पूर्णपणे या ठिकाणी नगराध्यक्ष आमच्या सर्व नगरसेवकांकडनं काम करून घेऊन त्याला जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल याचा आम्ही नक्कीच विचार करू. आज या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी प्रत्येक विभागाचे उपस्थित आहेत. या ठिकाणी आम्हाला सर्वांना आपलं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. आपण सर्व मिळून या ठिकाणी जुन्नर शहराचा विकास कसा होईल, नागरिकांचे प्रश्न जास्तीत जास्त कसे सुटतील आणि या ठिकाणी लोकांना आपल्याला न्याय कसा देता येईल या ठिकाणी आपण 5 वर्ष विचार करू आणि जुन्नर एक चांगलं शहर कसं घडेल याचा आपण सगळेजण विचार करू. अधिक काही बोलणार नाही. आपले सर्वांचे सहकार्य, आशीर्वाद, प्रेम हे सदैव आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित या नगरीचे प्रथम नागरिक आणि आमचे सहकारी मित्र श्यामभाऊ पांडे, त्याचप्रमाणे उपस्थित नगरसेवक अविनजी फुलपगार, समीरजी भगत, सुवर्णाताई, त्याचप्रमाणे अंकिताताई आणि या ठिकाणी उपस्थित शहर प्रमुख अविनाशजी कर्डिले, उपस्थित आजी माजी ज्येष्ठ नगरसेवक, नगरसेविका, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व हाडाचे शिवसैनिक, पत्रकार मित्र, त्याचप्रमाणे प्रशासनातील उपस्थित सर्व कर्मचारी वृंद, या ठिकाणी आज नगराध्यक्ष आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी या शहरातील कारभाराचा आजपासून सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना मी या ठिकाणी नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र श्यामभाऊ पांडे यांनी आज या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि आजपासून या ठिकाणी एक नवीन चैतन्य या शहराच्या नव्या पर्वाची, आम्ही यापूर्वी सांगितल्या निवडणुकीमध्ये सांगितल्याप्रमाणे युवा पर्वाची शहरामध्ये सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात होत असताना आदरणीय खासदार शिवाजी आढळराव पाटील, त्याचप्रमाणे आमच्या नेत्या आशाताई बुचके आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आणि आमच्या मित्रांनी या निवडणुकीमध्ये मेहनत करून त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. याची सदैव जाणीव आमच्याकडून ठेवण्यात येईल याची मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. जुन्नर शहराचा अभिमान वाटेल असं जुन्नर शहर निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि तो अभिमान जपण्याच्या दृष्टीने पावलं उचलल्या जातील आणि या शहरातील सर्व विकास कामे करत असताना ही विकास कामे फक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक इथून मंजूर तर करून देतीलच, परंतु या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना माझी या ठिकाणी कळकळीची विनंती राहील की कोणत्याही प्रभागातलं या ठिकाणी सर्व प्रभागातील शिवसैनिक उपस्थित आहेत, कार्यकर्ते उपस्थित आहेत. सुरू असलेले विकास कामे चांगल्या प्रकारे दर्जेदार कामे करून घेण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची असणार आहे. दीपेश परदेशी किंवा आमच्या वतीने सर्व नगरसेवकांच्या वतीने मी गटनेता म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की सुरू असलेल्या काम चांगल्या प्रकारे दर्जेदार करून घ्या. त्या ठिकाणी कोण कामामध्ये अडीअडचण निर्माण करत असेल तर आपले शहर प्रमुख आहेत, संघटनेचे पदाधिकारी आहेत, आपले ज्येष्ठ नगरसेवक आहेत, त्या प्रभागात जाऊन ते सल्लामसलत करून कुठल्याही प्रकारची कामात अडचण येणार नाही अशा प्रकारची जबाबदारी घेऊन कामं सुरळीत पुन्हा पार पाडण्याचं या ठिकाणी नियोजन तुम्हाला सर्वांना करायचं आहे. मी शिवसेनेचा गटनेता म्हणून सांगू इच्छितो की प्रत्येक 3 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी शहर प्रमुख आणि विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख या सर्वांची याच ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या प्रत्येक 3 महिन्याला मीटिंग घेण्यात येईल. त्यामध्ये आमचे नगराध्यक्ष आणि आम्ही सर्व नगरसेवक उपस्थित राहू, तुमच्या सर्वांच्या समस्या जाणून घेऊ. प्रचाराच्या दरम्यान जे सर्व काही आश्वासनं दिली ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातूनच ती मीटिंग घेण्यात येईल. प्रत्येक वेळेला स्टेप बाय स्टेप त्याचं नियोजन करण्यात येईल. तुम्ही जो आमच्यावर विश्वास टाकलाय तो तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू. तुमची पण आम्हाला साथ असू द्या. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या जुन्नर शहरामध्ये 2016ची
सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, जुन्नर शहरातील आम जनतेच्या आशीर्वादाने, तळागाळातील नागरिकांच्या आशीर्वादाने माझ्या रूपाने शिवसेनेला बाबा फडकला. आज माझे सहकारी आपण या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आले. हे करत असताना संघटना म्हणून जेव्हापासून बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, त्या शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे जे फाउंडर मेंबर जुन्नर शहरामध्ये काम करत आहेत, त्या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती या ठिकाणी बाबा फडकलेला आहे. हा सर्व जो विजय आहे हा फक्त आणि फक्त शिवसैनिकांचा विजय आहे. इथं असलेला प्रत्येक नागरिक, गावामध्ये असलेला प्रत्येक आम नागरिक हा नगराध्यक्ष म्हणूनच आहे, नगरसेवक म्हणूनच आहे. नाव मात्र जरी मी असलं तरी इथं असलेल्या प्रत्येक माणसाचा अधिकार हा तेवढाच तोला मोलाचा आहे. आपण सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी आहोत. काय होतं माझ्याकडे 2 लाखापर्यंत? आज माझं कुटुंब म्हणजे शिवसेना आहे. आज दुर्दैवाने माझ्या मागं नाही आहे ना वडील आहेत, एक बहीण आहे, काका आहेत. मला माझ्या वडिलांची कमी या ठिकाणी वारंवार जाणवती. त्यांचा आशीर्वाद माझ्या ठिकाणी पाय पाठीशी नाही गेले. तुम्ही आहेत, हे माझा परिवार आहे, तुम्ही मित्र आहेत, हे माझे भाऊ आहेत. आम्हाला सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अत्यंत कमी वयामध्ये मी स्वतःला आकाश ठेंगणे समजतो याच्या पुढं, की काय मी पुण्य केलं असलं कुठल्या जन्माचं, की मला असे मित्र परिवार मिळाला, अशी संघटना मिळाली की ज्या माध्यमातून आज मी या ठिकाणी जुन्नर शहराचा नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालो. मी ड्रेस कुठला घालायचा, मी कपडे कुठले घालायचे, मी काय कुठलं भाषण करायचं, हे सर्व आणि सर्व माझे मित्र परिवार हा आवर्जून मला सांगायचा. फोटो कुठले काढायचे, म्हणजे आपले कुटुंबाची चर्चा आहे त्यांनी की आपल्या संघटना म्हणून काम करायला शांती प्रतिमा कशी ठेवायची, काय गोष्टी कशा करायच्या, अनेक बाबी छोट्या छोट्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या. आणि आज त्याचं सगळ्याचं फलित म्हणून मी आज ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून समोर बोलतोय. झालं, निवडणुका पार पडल्या, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आपण जरी सगळे शिवसैनिक असलो तरी सर्वसामान्य जुन्नर मधला नागरिक हा कुठल्याही पक्ष संघटनेतला असला तरी तो जुन्नर शहराचा नागरिक आहे. आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य असे की पक्षविरहित राजकारण करून संघटना आपल्या पुढाऱ्यांशी आपण 100% भांडणं करू, पुढाऱ्यांना आपण वेळोवेळी प्रत्येक गोष्टी उत्तरं देऊ, पण सर्वसामान्य नागरिक हा जुन्नर शहराचा कणा आहे, हा जुन्नर नगरपालिकेचा हकदार आहे. प्रत्येक सोयीसुविधा त्याला कशा मिळायला पाहिजे, तर कुठल्याही सोयीसुविधांपासून वंचित राहणार नाही. याची जबाबदारी जेवढी माझी आहे तेवढी तुमची सर्वांची देखील आहे. शहराचा कारभार करत असताना या ठिकाणी आता प्रशासनाने साथ लाभणार आहे. प्रशासनातले काम करत असताना प्रशासनामध्ये आपण एखादं काम सांगतो, ते काम होणार का नाही होणार, त्या मागच्या अडचणी काय, त्याला किती वेळ लागणार आहे, कशा गोष्टी होणार आहेत, ते काम कसं बसवायचं, याची सर्व माहिती ही आपण सर्वप्रथम सगळ्यांनी इथून घेतली गेली पाहिजे. आमच्या मार्फत घ्या, संघटनेमार्फत घ्या, सगळ्या नागरिकांमार्फत घ्या, आणि नंतर आपण त्या कामाचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, नंतर कामाची अंमलबजावणी कशी करायची, हे आपण सर्वजण मिळून ठरवूया. जुन्नर शहराचा विकास आहे. जुन्नर शहर आपला आज 70 सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. तरी देखील आपण आजही नीतीला पाण्याचं फिल्ट्रेशन प्लॅन्ट असेल, आरोग्याची सुविधा असतील, आजही त्याच गोष्टी आपण भांडणं, त्याच गोष्टीवर आजही लोक आपल्याकडे गावातली वंचित आहेत. जुन्नरचा एका भागाला पूर्ण विकास होत चाललेला नाही, एक भाग पूर्णपणे हा दुर्लक्षित होत चाललेला आहे. आपल्या गावाचं असलं मार्केटिंग वाढलं पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. गावामध्ये प्रत्येकाला आज जी प्रत्येक पोटाची गरज आहे ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भागली गेली पाहिजे. गावामध्ये सामाजिक बांधिलकी एकोपा टिकला गेला पाहिजे. या सर्वांसाठी येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत. मी जरी इथं अध्यक्ष म्हणून असलो तरी मी तुमच्या साथीशिवाय शून्य आहे. जोपर्यंत मी साथ माझ्या आयुष्यभर अशी राहील तोपर्यंत मी नगराध्यक्ष म्हणून हे पंचवार्षिकमध्ये काम करत असताना निश्चितच सर्व समाज घटकातल्या लोकांना न्याय देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता जी नवनिर्वाचित बॉडी या ठिकाणी निवडून आलेली आहे, जे आलेले आहे या सर्व संघटनेमध्ये किंवा राष्ट्रवादीचे पण असतील, त्याच्या बाकी पक्षाचे देखील नगरसेवक असतील, सर्व टीम ही तरुण टीम आहे. ही तरुण टीम तर असं मी जरी मागच्या पक्षाचं काम केलं असलं तरी आज एवढा मोठा पदभार स्वीकारल्यानंतर थोडं मी देखील भांबून गेलेलो आहे की आता आपण काम कसं करायचं आहे, कशा पद्धतीने आखणी करायची आहे. साहजिकच माणूस हे मला देखील गोष्टी वाटणार त्याच्यामध्ये कसं करायचं कसं नाही. ते अनुभव जरी किती मोठा असला तरी माणसाचं अज्ञान हे 100% असं माणसाला आयुष्यभर ज्ञान मिळवण्याची एक भूक असली पाहिजे की मला हे करायचं आहे, मला हे शिकायचं आहे, मला कशा कशा गोष्टी करायच्या गावासाठी. ह्या गोष्टी मी 100% प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार. राजकारण झालं, निवडणुका झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आता माझं कोणी विरोधक नाही, कोणी शत्रू नाही, सर्वसामान्य नागरिक हेच आमच्यासाठी आजपासून दैवत आहे. शिवसेना हे माझ्यासाठी दैवत आहे, सर्व संघटना ही माझ्यासाठी दैवत आहे. मी त्यांच्या माध्यमातून सगळ्या शहराचा सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करणार असं या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन प्रामाणिकपणे देतो. माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांमार्फत तुम्ही आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली
की त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून जे आम्हाला पाठवलं की आम्ही कुठल्याही प्रकारची हवा सत्तेची डोक्यामध्ये घालून घेणार नाही. जे मिळाले त्या जमिनीवर चालवण्यात आम्ही प्रत्येक लोकांशी आजच कालही संपर्क करत होतो, आजही करणार आणि इथून पुढे करत राहणार. लोकांच्या अडीअडचणीत लोकांच्या दारापर्यंत जाऊन लोकांनी आमच्यापर्यंत येऊन सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले, सर्व प्रशासनातील प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहिलेले. मी माझ्यातर्फे सर्व सहकारी नगरसेवक ज्या निवडून आलेले त्यांच्यातर्फे सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व शहर प्रमुख आणि सर्व संघटना आपली या सगळ्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि असंच आपलं प्रेम आमच्या आयुष्यभर राहून द्या अशी विनंती देखील करतो आणि थांबतो. जय जय. शुभेच्छा निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्वांचा आभार मानत असताना आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि या सुंदर निवडणुकीमध्ये आलेले सर्व मान्यवर ज्यांनी प्रचारामध्ये चांगली साथ दिली अशा सर्व मान्यवरांनी, विशेष करून खासदार साहेबांचं, आशाताई बुचके, तालुका माऊली खंडागळे, तसेच संतोष नाना, ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या मान्यवरांनी ते निवडणुकीला साथ दिली आणि त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच शहर प्रमुख, सर्व आधी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि जुन्नर शहरातल्या सर्व नागरिकांनी या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये शामराव पांडेंना